तब्बल 125 वर्ष जुनं मंदिर आहे. तर मंडळी, आपण पोहोचलो आपल्या धुळे शहरातल्या सर्वात जुन्या आणि एकच असं असलेल्या खंडेराव महाराज मंदिरात आणि आपण आता दर्शन घेऊ. सकाळपासूनच भाविकांची गर्दी चालू होऊन गेली दर्शनासाठी. मंदिरात दर्शन घ्यायला जाण्याच्या अगोदर आपण बघू शकतो उजव्या साईडला ही मंडळी बसली, जिथे तळी भरण्याचा कार्यक्रम केला जातो आणि आज बरीचशी मंडळी तळी भरतात. तर येथे आपण आशीर्वाद वगैरे घेतली आणि भंडारा लावला आणि त्यानंतर आता आपण मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी. मंदिरात आलोय, भंडारा लावलाय आणि मंदिराला नेमकी किती वर्ष झाले आपण जाणून घेऊ. कारण की मध्ये लिहिले 1800 म्हणजे शके 1824 लिहिले, तर ते आपले हिंदू धर्माच्या कॅलेंडर प्रमाणे आणि असे किती वर्ष झाले हे सगळे आपल्याला माहिती भेटणार आहे मंदिरामध्ये. तर आपण आता मध्ये जाऊन दर्शन घेऊ. आपण मंदिरात जाणार आहोत आणि आता दर्शन घेऊ. मंदिरात आपण दर्शनासाठी आलो आहोत, पण त्या अगोदर चंपाषष्ठी म्हणजे नेमके काय आणि हा उत्सव का साजरा केला जातो याबद्दलची छोटीशी माहिती सांगते. मणी आणि मल्ल नावाचे 2 असुर होते. त्यांनी भगवान ब्रह्मदेवाला घोर तपश्चर्या केली आणि वरदानात त्यांनी सांगितले की पृथ्वी तलावर आम्हाला कोणीच हरवू शकत नाही. प्रसन्न होऊन ब्रह्मदेवानी पण वरदान देऊन दिले. या वरदानाचा फायदा घेत मणी आणि मल्लाने हाहाकार माजवला होता. साधू संतांना त्रास देणं चालू केले होते. तेव्हा साधू संतांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. साधू ऋषींना प्रसन्न होऊन देवाने मार्तंड भैरवाचे रूपात प्रकट झाले. लोकांच्या संरक्षणासाठी व कल्याणासाठी भगवान मार्तंडाने मणी आणि मल्ल यांच्या सोबत 6 दिवसीय युद्ध चालले. 6व्या दिवशी दोघी शरण गेल्यानंतर मणी आणि मल्ल या दोघांनी भगवानांकडे वरदान मागितले आणि मणीने सांगितले की देवा, आम्ही तुमच्या नेहमी पायथ्याशी राहील. म्हणूनच आपण मूर्ती बघताना बघू शकतो की पायथ्याशी आपल्याला जे असुर दिसतंय त्याचं नाव मणी आहे. आणि मल्लाने वरदान मागितले की देवा, तुमच्या नावाआधी माझं नाव जोडलं गेलं पाहिजे, म्हणून आपण मल्हारी सुद्धा म्हणतो देवाला. मणी आणि मल्ल यांच्या सोबत झालेले युद्ध 6 दिवस चालले आणि ते चंपाकवनात झाले, ते म्हणून त्याला चंपाषष्ठी असे नाव पडले. मंडळी, ही होती चंपाषष्ठीची कथा. याबद्दल तुम्ही ऐकले का? हो नाही, कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आणि आता चला, आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो अशा 125 वर्ष जुन्या आपण मंदिराचं आता दर्शन घेणार आहोत चंपाषष्ठीच्या खास दिवशी. आता आपण ज्या मंदिराचं दर्शन घेत आहोत ना, ते काय 10, 20, 30 नाही, तर तब्बल 125 वर्ष जुनं मंदिर आहे. कारण की मंदिराची स्थापना 1902 साली आसपास झाली असेल. आणि तुम्ही मंदिरात गेले तर तुम्हाला खाली बोर्ड पण दिसणार, ज्याच्यात लिहिलंय 1824 शके, म्हणजे ते आपल्या हिंदू कॅलेंडर प्रमाणे. तर मंदिराला एकूण 125 वर्ष झाले आणि जुनं मंदिर हे अशा पद्धतीने दिसत होतं. पण काही वर्षापूर्वी मंदिराचं काम करण्यात आलं आणि आता तुम्ही नव्याने मंदिराचं रूप बघू शकताय. मंदिरात आम्ही सकाळच्याच वेळी गेलो तरी बघू शकताय भाविकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी आणि आता ही गर्दी वाढतच जाणार. दिवसभरात भंडारा वेगवेगळे कार्यक्रम असतात, रात्री भजन कीर्तन चालू असतं इथे. तर आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे, इथे तळी भरण्याचा कार्यक्रम केला जातो. सगळेजण आपले देव आणतात, मंडळी इथे देव आणतात, भरीत भाकरीचा नैवेद्य दिला जातो आणि आरती केली जाते. तर सगळं तुम्हाला इथे बघायला भेटेल.
तर मंडळी, सर्वांना आपला कुलदैवत माहिती असतो, पण ज्यांना माहिती नाही ते खंडोबाला कुलदैवत मानू शकतात. म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबांना मानलं जातं. महाराजच्या मंदिरामध्ये चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा देवाची तळी भरली जाते आणि काही लोक खोबऱ्याची वाटी, भंडारा, कुलदैवत खंडोबा महाराज हे सर्व घेऊन येतात आणि ते मंदिरात आल्यानंतर देवाची तळी भरली जाते. तर मंडळी, 125 वर्ष जुनं असं हे मंदिर आणि त्याबद्दलची माहिती, त्याबद्दलचं दर्शन, चंपाषष्ठीची माहिती, सगळी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असं छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.